अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात 2 तारखेला म्हणजे उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. तर प्रभाग क्रमांक 8 मधून तुमच्या विरोधात आता एकही अर्ज राहिलेला नाही अशी खात्रीलायक बातमी आमच्यापर्यंत येत आहे. तर त्याच्याबद्दल कुमार भाऊ तुमचं मत आम्हाला इथं सांगा. हो, बरोबर आहे. आज एक अर्ज राहिला होता, तो सुद्धा त्यांनी आपण केलेले विकास कामं आणि प्रभागाचा केलेला जो विकास आहे व संग्राम भायांच्या मार्गदर्शनाखाली जी आपण विकासाची गंगा आपल्या प्रभागात नेली त्याच्याकडे पाहून त्यांनी एक सन्मानपूर्वक तो अर्ज मागे घेतला आहे. आता आज तसं जर पाहिलं तर आज जो शेवटचा एक अर्ज होता त्यांनी सुद्धा स्वतःहून जाऊन माघार घेतल्यामुळं ही शक्यता वाढलेली आहे. पाहिलं तर जी संग्राम भायांनी आम्हाला शहरामध्ये काम करताना जी शिकवण दिली आणि नागरिकांचा विश्वास आपण कसं संपादन करायचा हे त्यांनी जे शिकवलं आणि एक आपल्या प्रभागाचा विकास कसा करायचा हे सुद्धा शिकवलं आणि त्याच्या याच्यावरच आज मी या पदापर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे जसं म्हणताय की बिनविरोध झाल्यासारखं आहे, तरी सुद्धा मी तीनही जे आपले महायुतीचे उमेदवार आहे, एक आमच्या इथं कमळाचा उमेदवार आहे भाजपचा आणि 2 आता मी सोडल्यानंतर 2 घड्याळ्याचे उमेदवार राहतील. तर त्यांचं मी शेवटच्या ताकदीपर्यंत माझे सर्व नातेवाईक, माझे सर्व मित्र, माझं संपूर्ण गाव, प्रभागातील ज्या नागरिकांसाठी मी काम केलं, तो प्रत्येक नागरिक त्या तिन्ही उरलेल्या उमेदवारासाठी त्याच जोशाने आणि त्याच ताकदीने काम करणार आणि आमचा पॅनल हा संपूर्ण भरपूर मतांच्या लीडनी निवडून येणार. तोपर्यंत माझा संपूर्ण पॅनल निवडून येत नाही तोपर्यंत मी गुलालाचा कण सुद्धा अंगावर घेणार नाही. ज्या दिवशी माझा संपूर्ण पॅनल निवडून येईल त्याच दिवशी आतिषबाजी आणि गुलाल मी माझ्या अंगावर घेणार आहे. कुमार भाऊ तुम आगे बढ़ो.